की सध्या एकच चर्चा आहे महाराष्ट्रभर, ती म्हणजे उद्या होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याची। अर्थातच या मेळाव्या संदर्भात वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटायला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी मनसेचे नेते बाळा नांदगावकर सुद्धा आपल्याशी बोलले होते आणि आता माझ्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते रामदास कदम। रामदासबाई, खूप खूप स्वागत तुमचं झी 24 तासच्या मुलाखतीमध्ये। धन्यवाद। एकंदरीतच तुमचा स्वभाव आम्ही बघितलेला आहे, तुमची प्रतिक्रिया देण्याची शैली आम्ही बघितलेली आहे, अतिशय रोखठोक असते। त्याच रोखठोक पद्धतीने या मेळाव्याविषयी आणि विशेषतः या मेळाव्याच्या एकंदरीत जे वातावरण दिलं जात आहे, ठाकरे बंधूंच्या दोन ठाकरेंचा जो मेळावा आहे ती महाराष्ट्राच्या जनतेमध्ये धुळफेक करण्याचं काम दोन्ही भाऊ करत आहेत असं मी म्हणेन। राज ठाकरेंची भूमिका मराठीबाबतची अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय, कुठे दुमत नाही। अनेक त्या माणसांनी आंदोलन घेतलेत मराठीसाठी, कुठे दुमत नाही। कालचा जो पहिलीपासून मराठीचा विषय होता शेवटपर्यंत त्या माणसाने लावून धरला, कुठे दुमत नाही। त्याचा स्वभाव असा आहे, तो स्पष्ट बोलणारा माणूस आहे। पण उद्धव ठाकरेंचं काय? उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना पहिलीपासूनचा हिंदीचा अजेंडा स्वीकारला होता, मान्य केला होता। तसं देवाभाऊ आमचे मुख्यमंत्री राज्याचे, त्यांनी ते पत्रच वाचून दाखवलं की कदमांचं। आणि मग असं असताना आणि मग मग आम्ही त्यांना बाजूला करून टाकलं, खुचवला खाली उतरून टाकलं ज्या काळाच्या आधी। मग मला सांगा, जो माणूस मुख्यमंत्री असताना हिंदीचा प्रस्ताव स्वीकारतोय पहिलीपासून, तो ह्या विजयाच्या जल्लोषामध्ये कसा येऊ शकतो? मग हा प्रश्न तुम्ही राज ठाकरेंना विचारताय? कारण राज ठाकरे तर हो, मी राज साहेबांना विचारतोय तुमच्या माध्यमातून। मी राज ठाकरेंनाच तुमच्या माध्यमातून विचारतोय की ज्यांनी पहिल्यापासून याच्या आधीच हिंदीचा पहिलीपासून मुलांचा प्रस्ताव जर स्वीकारला, ते उद्धव ठाकरे तुमच्यासोबत जल्लोष करण्यासाठी, विजय उत्सव करण्यासाठी कसे येऊ शकतात? काय संबंध त्यांचा? तुमचा ठीक आहे, मान्य मला। हे महाराष्ट्र जनतेला पटेल का? तुम्ही धोडपे करता दोघे भाऊ का? दोन्ही भाऊ करतायत असं मला म्हणायला लागेल ना। मग एका बाजूला मला तुम्ही सांगा, मुंबईमध्ये 50% मराठी माणूस होता। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेनेला जन्म दिला ना। तर मराठी माणसावर अन्याय होत होता, त्यावेळेला एक घोषणा होती काही लोकांची, मी नाव घेत नाही, मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची, असे मराठी माणसाला हिनवायचे त्यावेळेला। अशा वेळेला या मराठी माणसाला कोणी न्याय दिला असेल तर तो शिवसेना प्रमुखांनी दिला। मला उद्धव ठाकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या माध्यमातून। उद्धवजी, 25 ते 30 वर्ष या मुंबई महानगरपालिकेवरती सापासारखा विळखा टाकून तुम्ही बसलात, मराठी माणसाला काय न्याय दिला सांगा? तुमचं म्हणणं उद्धव ठाकरे? होय होय, मी जबाबदारीने बोलतोय, मी जबाबदारीने बोलतोय। 25-30 वर्ष तुमच्या हातात सत्ता होती महानगरपालिकेची, 55 ते 60 हजार कोटीचं बजेट आहे। याच काळात मराठी टक्का कमी झाला, छोट्या 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 राज्यांपेक्षा मोठं बजेट आहे। आणि ज्या वेळेला उद्धव ठाकरेंची महानगरपालिका आली त्याच वेळेला माझा मराठी माणूस, मग तो गिरगाव असू देत, लालबाग असू देत, माझं दादर असू देत, हा सगळा मराठी माणूस कुठे गेला? अंबरनाथ, भिवंडी, नालासोपारा, वसई। हे पाप कोणाचं आहे? रामदासभाई, तेव्हा तुम्ही देखील त्यांच्यासोबत होता, मी सांगतोय, हे सांगतो ना, हे पाप उद्धव ठाकरेंचं आहे। मला शिवसेना प्रमुखांनी 2दा विधान परिषद घेतली होती मुंबईतून, पण मला महानगरपालिकेत जाण्याचा अधिकार नव्हता, मला महापौर बसवायचा जाण्याचा अधिकार नव्हता। त्यांची जी चौकडी आहे ना, त्या मी नेमलेली टक्क्यासाठी, तेच फक्त काम बघत होते। आणि म्हणून जसा मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतोय, एखाद्या राक्षसाचा जीव पोपटामध्ये असतो ना, तसा उद्धव ठाकरेंचा जीव ह्या मुंबई महानगरपालिकेत अडकला आहे। त्या मुंबई महापालिकेसाठी आता आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंके बाबत काय असतं आपुलकी, प्रेम, ओलावा, जिव्हाळा, भाऊबंदकी काही नाही, काही नाही। आज सगळं संपलंय, उद्धव ठाकरेंचं सगळं संपलंय। कालच्या विधानसभेला काय झालं तुम्ही बघितलं, पाहिलं तुम्ही। आज संबंध महाराष्ट्रातून सगळे शिवसैनिक एकनाथ शिंदेकडे येत आहेत, ओघ लागलेत। आणि म्हणून जे आकाश फाटलंय ते या मुंबई महानगरपालिकेसाठी राज ठाकरेंना सोबत घेऊन काय ठिगळ लावता येतं का? हा बालिश प्रयत्न उद्धव ठाकरेंचा आहे आणि म्हणूनच
कटोग हातात घेऊन भीक मागत होते राज ठाकरेंसोबत. या 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 सोबत या सोबत या सोबत या सोबत या राज ठाकरेंना सांगत होते, भीक मागत होते अक्षरशः राज ठाकरेंसोबत. चित्र जे हे वास्तव आहे सध्या जे आणि म्हणून माझी विनंती अशी आहे राज ठाकरेंना, ज्या उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार केलंय त्या उद्धव ठाकरेशी भाऊबंदकी तुम्हाला पुन्हा जोडायचं काय? राजकीय म्हणतोय मी, सामाजिक जोडा तुम्ही, कौटुंबिक जोडा, माझं नाव नाही त्याला. कारण उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत कसे वागलेत हे बाळा नांदगावकरांनी पण पाहिले आणि मी पण पाहिले. काय वागलेत? मी पण पाहिले. एक वेळ असं होती, काय वागलेत राज ठाकरे विचारून बघा. अहो त्यांच्याकडे जे युवा सेनेचे लोक असायचे किंवा आमच्यासाठी जाऊन बसायचे राज ठाकरेंकडे, म्हणजे राज ठाकरेंचं सुरुवातीपासून आकर्षण सगळ्यांना होतं. मग जे जे लोक राज ठाकरेंकडे जायचे त्यांना पदं मिळायची नाहीत, त्यांची पदं जायची. उद्धव ठाकरे काय करायचं, मातोश्रीतून 1-2 माणसं पाठवायचं तिकडे बघायला, जाऊन बघा कोण कोण तिकडे बसतात ते. मग ती यादी काढायची आणि मग ती यादी राज ठाकरेंसोबत असलेल्या कार्यकर्त्यांची यादी उद्धव ठाकरे ब्लॅकलिस्टमध्ये टाकायची. हे आम्ही जवळनं पाहिलंय, हे असं करणं पण माहिती आहे. आणि शेवटी याला कंटाळून एक दिवस राज ठाकरे हा देश सोडायला निघाले होते. म्हणजे मी जातो, आवटा भिडण्यात जातो. देश सोडणार होते? होय, मी जबाबदारीने बोलतोय, अतिशय जबाबदारीने बोलतोय. उद्धव ठाकरेच्या या घाणेरड्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून राज ठाकरे देश सोडून जाणार होते. त्यावेळेला आम्ही थांबवलं. राज ठाकरे आम्ही थांबवलं. उद्धव ठाकरेंनी नेमकं असं काय काय आम्ही थांबवलं, अनेक गोष्टी केल्या. मी सांगतो ना, त्यातलाच एक भाग आहे ना. कुठल्याही परिस्थितीमध्ये राज ठाकरेच्या कुठल्याही माणसाला तिकीट मिळू द्यायचं नाही. राज ठाकरे माणसाला कुठलं पद द्यायचं नाही. जिल्हा पद असू देत, तालुका असू देत, कुठलं सभापती असू देत. जो राज ठाकरेंकडे गेला तो राजकीय दृष्ट्या संपला. असं गणित होतं, असं गणित होतं. मी जवळला पाहिलं, वैयक्तिक आघात मी जवळला पाहिलं ना. वैयक्तिक आघात म्हणण्यापेक्षा आम्ही जेव्हा कणकरला चाललो होतो त्यावेळेला नारायण राणेंच्या बाबतीमध्ये एवढा तिखट प्रतिक्रिया त्यांनी चालू केल्या की जणू काय नारायण राणेंनी हल्लाच करावा राज ठाकरे होती आणि संपून टाकावं. किंवा अशा वेळेला माणूस थांबतो ना, पण नाही, तोही प्रयत्न झाला. नारायण राणेंनी राज ठाकरेंना हानी पोहोचावी असा प्रयत्न होता. असा प्रयत्न यांनी नारायण राणेवरती इतके गलिच्छ बोलायला लागले होते त्यावेळेला, ज्यावेळेला आमची वाटचाल चालू होती कणकवलीच्या दिशेनं. अच्छा, हा, काय झालं त्यावेळेला राज ठाकरे हळूच नाही कारण म्हटले, आमदार भाई उद्धवच्या मनात तरी नेमकं काय, मनात तरी नेमकं काय, हे त्यावेळेला त्यांचे शब्द अजून माझ्या कानामध्ये आहेत. पण काय घडलं, काय होतं आणि घडलं आपल्याला माहिती आहे. नारायण राणे पक्ष सोडल्यानंतर त्यानंतर प्रवासामध्ये असं घडलं की मग राणे चिडले, त्याने रस्ते अडवले, लोक बसवली रस्त्यावरती, राज ठाकरेंनी कणकवलीत येऊ नये म्हणून. मग एसपीने फोन केले राज ठाकरेंना की साहेब तिथून त्या रस्त्यातून तिकडून येऊ नका तुम्ही. मग आम्हाला एसपीनं 15-20-30 किलोमीटर लांबून असं यायला लावलं, तिकडून वेगळा रस्ता दिला गपचूप जाण्यासाठी. ही वेळ आमच्या आली होती त्यावेळेला. पण हा प्लॅन उद्धव ठाकरेंचा होता असावा असं मला वाटतं. अच्छा, असावं असं, कारण त्यावेळेलाच त्यांच्या स्टेटमेंट चालू होत्या हेतू पुरस्कार नारायण यांना डिवोर्ससाठी. अच्छा, आणि म्हणून या अनेक गोष्टी मी जवळना पाहिल्यात, अनेक गोष्टी मी जवळना पाहिल्यात. मला एक सांगावं, उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य उभा राहिला वळीमधून, राज ठाकरेंनी त्यांचा उमेदवार उभा केला नाही. अर्थात भाऊबंदकी, रक्ताचं नातं ना. मग ज्यावेळेला राज ठाकरेंचा मुलगा उभा होता त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी काय केलं, पाडला ना त्याला. अहो पाडला ना, आता अहम काय म्हणता तुम्ही, पाडला त्याला. तेव्हा कुठं गेली होती याची भाऊबंदकी उद्धव ठाकरेची? लक्षात घ्या दोघांमधला फरक किती आहे तो. आपण महाराष्ट्राने बघावं, आपल्या माध्यमातून महाराष्ट्राने समजून घ्यावं जे उद्धव ठाकरे किती सूड आहे. उद्धव ठाकरे किती सूड आहे, काय करू शकतो. राज ठाकरेंचे 6 नगरसेवक होते, सगळे फोडले ना, घेतले ना. मग तेव्हा कुठे गेली होती भाऊबंदकी तुझी उद्धव ठाकरे? कुठे गेली होती भाऊबंदकी? रामदासभाई, ह्या दोन भावांनी एकत्र यावं अशी जी एक भावना सध्याच्या घडीला दिसते आहे, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. यापूर्वी सुद्धा अशी भावना व्यक्त केली गेली, तशा दृष्टीने प्रयत्न झाले. मनसेकडनं आतापर्यंत हे सांगितलं जात होतं की जेव्हा असे प्रयत्न झाले तेव्हा समोरून म्हणजे उद्धव ठाकरेंकडनं फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही, आम्हाला सकारात्मक अजिबात उत्तर साक्षीदार मी आहे. हा, काय झालं तेव्हा? ज्यावेळेला आम्ही गेलो होतो सांगायला उद्धवजींना की साहेब आपण दोघांनी एकत्र काम केलं पाहिजे,
आणि त्यावेळेला राज ठाकरे काय मागत होते, एक पुणे जिल्हा आणि नाशिक जिल्हा, फक्त 2 जिल्हे मला द्या आणि बाकी सगळं उद्धवनी सांभाळावं, ही त्यावेळेला भूमिका राज ठाकरेंची होती. तेव्हा राज ठाकरे मातोश्री म्हणजे होय, शिवसेनेत परत यायला तयार होते. नाही ना, तेव्हा गेले नव्हते. तेव्हा जाणार ना मनसेच्या आधी. हा, कधीची गोष्ट ही 2000 2 3 4 4. हा, त्यावेळेला राज ठाकरेंनी असाच प्रस्ताव ठेवला होता की मला फक्त एक नाशिक आणि पुणे 2 जिल्हे द्यावेत, बाकी उद्धवनी सगळं सांभाळावं. खरं तर संबंध महाराष्ट्राने पाहिलंय, उद्धव ठाकरेंच्या आधी राज ठाकरे शिवसेनेमध्ये काम करत होता. उद्धव ठाकरेंच्या आधी राज ठाकरे आधी शिवसेनेमध्ये काम करत होते. त्यावेळेला उद्धव ठाकरे कॅमेरा मन होते, फोटो काढत होते. त्यावेळेला राजकीय दृष्ट्या नव्हते मी जबाबदारीने बोलतोय. पण हळूच सुभाष देसाई यांनी राजकारणामध्ये आणला उद्धव ठाकरेला. अच्छा, राज ठाकरेंना संपवण्यासाठी. मी जबाबदारीने बोलतोय. कारण काय त्या मागचं? म्हणजे सुभाष देसाईला विचार ना, काय मला काय विचारताय. राज ठाकरेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंना राजकारणामध्ये सुभाष देसाईंनी आणलं, सामनामध्ये आणून बसवला. हे आम्ही जवळला पाहिलंय. आणि मग हळूहळू उद्धव ठाकरेंनी असं केलं की राज ठाकरेंना संपवायचा प्रयत्न केला. म्हणजे सुरुवातीला या 2 भावांमध्ये प्रेम सुरुवातीपासून होतं ना. अहो पहिली सभा मला अजून आठवत आहे, नागपूरला झाली. मोठा शेतकऱ्यांचा मेळावा झाला होता नागपूरला, अधिवेशन चालू असताना. तेव्हा 2 ह्या भावांची भाषण झाली होती. तेव्हा राज ठाकरेंनी तुफान फटकेबाजी दिली होती आणि उद्धव ठाकरे असे कापत होते. त्यावेळेला बोलता येत नव्हतं त्याला. पहिली सभा अजून मला दिसतं डोळ्यासमोर ती. असं असताना हळूहळू त्यांनी तसा कब्जा केला उद्धव ठाकरेंनी. राज ठाकरेला बाजूला केलं आणि मग राज ठाकरेंनी प्रस्ताव दिला शेवटी, बाबा मला काहीतरी राजकारणात जिवंत ठेवा, 2 जिल्हे मला द्या, मी 2 जिल्हे सांभाळतो. तेव्हा उद्धव ठाकरेचे असे शब्द होते, रामदास भाई एक म्यान में 2 तलवार नाही होती, मी एकटा सांभाळणार पक्ष. मी साक्षीदार आहे त्याचा. मग बाबा आता काय झालं उद्धव ठाकरे, आता ती म्यान आणि तलवार गेली कुठं? हे वास्तव आहे. अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत. आम्ही हवेत तलवार चालवत नाहीत, मी हवेत कधी बोलत नाही, हे वास्तव आहे. तुम्ही मातोश्रीच्या जवळचे आहात. ठाकरे घराण्यातल्या कुटुंबातल्या अनेकांनी हे प्रयत्न केले की वितुष्ट विसरलं जावं, 2 भावांनी एकत्र यावं. का तर उद्धव ठाकरे जो माणूस मुख्यमंत्री बनण्यासाठी, मला एक सांगा, आपण शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे कधी आमदार झाले? नाही ना. कधी मंत्री झाले? कधी मुख्यमंत्री झाले? कधी लोकसभेचे अध्यक्ष झाले? अहो नारायण राणेला मुख्यमंत्री केला ना, बनताना मनोदृष्टीनं लोकसभेचा अध्यक्ष केला ना, का साहेब होऊ शकले नसते? पण साहेबांनी कधी निवडणूक लढली नाही. साहेबांनी रिमोट कंट्रोल आपल्या हातामध्ये ठेवला पक्षप्रमुख म्हणून. हे मुख्यमंत्री नारायण या इकडे, पंत या इकडे, ही पक्षप्रमुखाची भूमिका बाळासाहेबांनी बजावली. एक वेगळा आदर आम्हाला साहेबांच्या बाबतीमध्ये होता. उद्धवनी काय केलं, बाळासाहेब गेल्या मी कधी आमदार होतो आणि कधी मुख्यमंत्री होतोय, बाळासाहेबांच्या विचाराला तिळांजली देऊन टाकली. पण मग आणि नुसती दिली नाही, ज्या शिवसेना प्रमुखांनी जाहीरपणे सांगितलं होतं, ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जायला लागेल त्या दिवशी शिवसेना नावाचं माझं दुकान मी बंद करून टाकेन, तर ह्यात बाळासाहेबांनी काँग्रेससोबत संघर्ष केला. त्याच काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. तुमचं थोडक्यात म्हणणं हे आहे का की राज ठाकरे पायावर धोंडा मारून घेतात? जर हे भाऊ एकत्र आले जे मी आता आम्ही बोलतोय त्यातून समजणे वालों को इशारा काफी आहे. मला असं वाटतं, जे उद्धव ठाकरे स्वतःच्या वडिलांचं होऊ शकत नाही, बाळासाहेबांचं होऊ शकत नाही, बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात जाऊन काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री होतात, ते उद्धव ठाकरे राजसाहेब तुमचे कसे होऊ शकतील? पण मला सांगा. आपण रामदास भाई, जे कुटुंबातून ऐकायला मिळते की रक्ताकडे ओढ घेणार ना, भाऊ जर एकत्र येत असतील, त्यातून महाराष्ट्राच्या काही टक्के जनतेचं जर हे मत असेल, चांगलं आहे ना. दोन्ही रक्त एकत्र येत असतील तर ठीक आहे ना. पण हे राजकारण आहे ना. राजकारणाने अनेक भावांना खाली पाडून आतापर्यंत उद्धवनी तेच केलं ना. उद्धव त्या रक्तामध्ये काय बदल होणार आहे का, असं तुमचं म्हणणं आहे का? ज्यांनी कालपर्यंत राज ठाकरेंना मुळात सकट राजकारणातून संपवायचा प्रयत्न केला, त्या उद्धव ठाकरेंमध्ये काय फरक पडणार आहे का? तुम्हाला राज ठाकरेंबद्दल सहानुभूती वाटते? सहानुभूती नाही, आदर आहे. एक स्पष्ट बोलणारा नेता आहे महाराष्ट्रामध्ये. आतमध्ये एक आणि भाविक असं नाही. उद्धव ठाकरेचं वेगळं आहे. उद्धव ठाकरे
शब्द कपटी वापरत नाही तर ठीक होणार नाही, हम्म. पण ओठात एक आणि पोटात वेगळं, ही उद्धव ठाकरेची राजकीय भाषा आहे. राजकारण मी आम्ही पाहिलंय. आता इथं एका शब्द देणार, तो मिनिटाच्या बाहेर गेला की शब्द बदलणार. बाळासाहेबांनी तसं कधी केलं नाही, राज ठाकरेंनी तसं कधी केलं नाही. राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये खूप मला आदर आहे. पण ठाकरेंचे जे वारसदार आता असणार आहेत पुढच्या पिढीतले आदित्य आणि अहो अमित मग ठाकरे मला सांगा ना, यांनी एवढा रक्ताला जोडणार आहे, मग अमितला काय पाडलं उद्धव ठाकरेंनी, त्याचं उत्तर पण तुम्ही द्या ना. मग राज ठाकरेंनी आदित्यला निवडून देतो आणि उद्धव ठाकरे अमितला पाडतो, याचं उत्तर तुम्ही का देत नाही? मग आहे का तुमच्याकडे? नाही ना. बरोबर. मग हे असेल तर अशा माणसासोबत जो माणूस आपल्या वडिलांना फसवतोय, आपल्या वडिलांच्या विरोधात आपल्या वडिलांच्या विचारांची पायमल्ली करतोय, वडिलांच्या विचारांना काळीमा फासतोय, वडिलांच्या विचाराशी द्रोह करतोय, तो आपल्या वडिलांचा होऊ शकत नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी. तो राजसाहेब उद्धव ठाकरे तुमचं कसे होऊ शकतील? हो मला सांगा, मला सांगा. मग राज राज ठाकरेंनी ठाकरेंची मी स्टेटमेंट ऐकली महाराष्ट्राच्या भल्यासाठी. मग ते पण सांगून टाका ना एकदा उद्याच्या तुमच्या सभेमध्ये, जल्लोषच्या सभेमध्ये, विजयी सभेमध्ये, की दोघं एकत्र आल्यानंतर महाराष्ट्र भलं तुम्ही दोघं कसं करणार आहेत ते तुम्ही महाराष्ट्र जनतेला सांगा. म्हणजे आमच्या आकड्यात पण भर पडेल ना थोडीशी. सांगा महाराष्ट्राच्या भल्यासाठी. राज ठाकरेंनी चांगला शब्द वापरला. नाही, मग त्याच महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज ठाकरेंनी तुमच्याकडे यावं अशी तुमच्याकडनं तसं काही थेट प्रस्तावही जात नाही. राज ठाकरेंनी करावं काय? माझा विषय बघा, राज ठाकरे काय बोळ्यान दूध पिणारा माणूस नाहीये. अनेक वर्षापासून ते राजकारण करत आहेत. त्यांच्या सद्वेग बुद्धेल पटेल ते करतील ना. पण मी जे उद्धव ठाकरेंना जवळला पाहिलंय 55 वर्ष, राज ठाकरेंनी जो उद्धव ठाकरेंना जवळला पाहिलंय, असा उद्धव ठाकरे भविष्यामध्ये राज ठाकरेंचा होऊ शकत नाही, हे मी दाव्यानं सांगेन. तर विषयाची परीक्षा राज ठाकरेंनी घेऊ नये असं माझं प्रामाणिक मत आहे. होय, हे माझं प्रामाणिक मत आहे. काही दिवसांपूर्वी भरत कडू गोगावले कागळे, तुपात तळले, साखरेत घोळले, कडू ते कडू, तसं आहे उद्धव ठाकरेंचं. तसं उद्धव ठाकरेंचं आहे. आता तुम्ही जे महाडच्या आमदारांच्यावरती बोलताय ना, मला त्याच्यावरती काय बोलायचं नाही. मला त्या विषयावर काय बोलायचं नाही. नाही नाही, त्यांचं म्हणणं असं होतं की रश्मी ठाकरे मला बरेचसे नाही निर्णय बोलायचं. घेतात. ते अख्खा महाराष्ट्र ओळख जाणतो ना, मी कशा बोलू त्यावर? नाही, पुन्हा एकत्रीकरण होणं यामध्ये कुटुंबाचाही सहभाग आहे. आता मी कसं सांगू? माझं आडनाव जोशी नाही, मी काय कोण ज्योतिषी नाही, मी कसं सांगू मला सांगा. पण एवढं सांगतो मी आपल्याला, आता सगळं संपलंय, सगळं संपलंय, काय शिल्लक नाही. त्यांचा सगळ्यांचा जीव आहे उद्धव ठाकरेंचा, तो महानगरपालिकेमध्ये मुंबईच्या. मग राज ठाकरेंना सोबत घेऊन आपल्या हाताशी काय लागतंय काय, हा एवढाच प्रयत्न उद्धव ठाकरेंचा आहे. राज ठाकरेंच्या बाबत कुठलीही आस्था, आपुलकी, प्रेम, ओलावा, जिव्हाळा, भावबंदकी, कुटुंबीय नातं असं काही नाही. मी जबाबदारीने बोलतोय. पण विरोधकांकडनं तुमच्या असंही म्हटलं जात आहे की हे दोन भाऊ जर एकत्र आले तर मुंबई महापालिकेत वेगळं चित्र दिसेल. त्याचा सर्वाधिक फटका जर कुणाला बसला तर तो शिंदेंना बसेल. हे आणि स्वप्न आहे. त्याच्यामुळे स्वप्न बघावं, स्वप्न बघावं. अहो मुळात मी सांगितलं, गणित सांगितलं. मराठी माणूस शिल्लक किती आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये, किती टक्के आहे? आणि तो जो टक्का आहे तो सगळ्या पक्षामध्ये विखुरलेला आहे. पण मग ही लाजिरवाणी बाब नाहीये सरकारसाठी सुद्धा जर मराठी माणूस इतकाच उरला असेल. अहो मी तेच तर मगापासून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आणि महाराष्ट्राला तुमच्या माध्यमातून, या उद्धव ठाकरेंनी आमच्या मराठी माणसाला जो संपवला आहे, जे पाप केलंय, त्या अशा माणसाला राज ठाकरेंसोबत का घ्यावं हाच तर माझा विषय आहे. मगापासून बोलतोय मी, पोटतिटकीने बोलायचा प्रयत्न करतोय मी. तुम्हाला कळत नसेल त्याला मी काय करू शकतो मला सांगा. नाही, पण झोपलेला जागा करू शकतो. आताच्या सरकारची जी भूमिका असायला हवी ती मराठी माणसाच्या बाजूने असायला हवी, हे सुद्धा राज ठाकरेंचं म्हणणं आहे. असं असताना उद्धव ठाकरेंनी जो हिंदीचा प्रस्ताव स्वीकारला होता तो उद्धव ठाकरे ह्या जल्लोषामध्ये राज ठाकरेंसोबत कसा, याचं उत्तर मागा बघू का सगळे. जो प्रस्ताव हिंदीचा उद्धव ठाकरेंनी स्वीकारला होता आणि जिहाळ काढायच्या आतमध्ये आम्ही त्याला हाकून लावला, तिथून कोचितनं बाहेर काढला. मग असा माणूस राज ठाकरेंसोबत जल्लोषामध्ये कसा? राज ठाकरे ठीक आहे ना, आम्ही समजू शकतो, लढवाय माणूस आहे. बरं, मग हा जो विजय आहे तो फक्त राज ठाकरेंचाच आहे असं तुमचं म्हणणं आहे. थोडक्यात मग राज ठाकरेंना आता तुम्ही काय सल्ला द्याल आणि इथून पुढच्या भविष्याच्या राजकारणासाठी सुद्धा? राज ठाकरे काय कुणाचं माणूस, त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करून त्यांनी अभ्यास केला पाहिजे. पण मी एवढं सांगेन, भविष्यामध्ये उद्धव ठाकरे कुणाचा होणार नाही.
शिवसेना प्रमुखांच्या विचाराची पायमल्ली केली, मुख्यमंत्री झाले, स्वतः मुख्यमंत्री, आदित्यला कॅबिनेट मंत्री, दिवाकर रावते आऊट, रामदास कदम आऊट बाहेर, ढाकेंची वाट लावून टाकली, मनोज सिन्हा लाखो लोकांसमोर खाली उतरून टाकलं, नवलकरांचं रस्ते लावून टाकले, गजानन कीर्तिकर भेटायला गेले 2.5 तास बसून ठेवली, बघितलं पण नाही ढुंकून त्यांना, एकनाथ शिंदेना 5 तास बाहेर उभा करून ठेवला. हे 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 पाप उद्धव ठाकरे सगळे आहेत. शिवसेना प्रमुखांसोबत ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांना पूर्णपणे संपवण्याचं पाप ह्या उद्धव ठाकरेंनी केलं आहे. तो उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा कसा होऊ शकतो? जो उद्धव ठाकरे स्वतःच्या सख्या भावाचा होऊ शकत नाही. सख्या भाऊ आहेत सोबत त्यांच्या? हो आहे का? तुम्ही रक्ताचं नातं म्हणतायत ना, मग ते कुठं गेलं नातं? स्वतःचा सख्या भाऊ सोबत त्यांच्या होऊ शकत नाही. बिंदू माधव ज्याचा अपघात झाला, इतक्या वर्षापासून त्याचं कुटुंब एकटं जगतंय, कधी गेला का हा माणूस त्यांच्याकडे? नाही ना. मग रक्ताचं नातं जोडायचं काम नव्हतं ना. रक्ताच्या नात्याची भाषा आपण मला सांगू नका, कारण आम्ही मातोश्रीमध्ये 55 वर्ष काढलेत, आम्ही काढलेत. आम्हाला बोलायला लावू नका, बोलायला लावू नका. कुटुंबियांमध्ये ओलावा नाहीये. नाही ना, नाही ना. राज ठाकरे तर चुलत भाव आहेत, पण सख्या भावांचं काय? सख्या भावांचं काय? संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भाऊबंदकीचा छाप आपल्याला बघायला आणि म्हणून मला त्या तसाच छापात जायचं नाही. मला म्हणून म्हटलं, जो मुलगा आपल्या बापाचा होऊ शकत नाही, जो उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुखांचा होऊ शकत नाही, तो उद्धव ठाकरे मराठी माणसाचा होऊ शकत नाही, ज्यांनी मराठी माणसाला संपवून टाकला मुंबईतून, तो उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा कसा होऊ शकतो? होऊ शकत नाही. ही माझी प्रामाणिक भूमिका मी मांडण्याचा प्रयत्न केला. हे राज ठाकरेंपर्यंत जावं आणि राज ठाकरेंनी त्यांचा काय तो योग्य तो निर्णय घ्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर रामदास कदम जे म्हणतायत की राज ठाकरेंनी योग्य तो निर्णय घ्यावा, अर्थातच उद्धव ठाकरेंसोबत त्यांनी जाऊ नये असा सूर त्यांचा आहे. त्यामुळे आगामी महाराष्ट्राची राजकारणाची दिशा ही उद्याच्या मेळाव्यानंतर निश्चितपणे आपल्याला बदलताना दिसेल. मात्र ती कोणत्या दिशेने बदलते हे बघणं फारच रोचक असणार आहे. कॅमेरामन अनिल सौंदर्यसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.